त्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना ओमसाई आंबेळे संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील आपण आयोजन समितीच्या वतीनं वेलकम करूयात. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. हार्ड लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू आपण बघितला. सरळ यष्टीरक्षक गिरीश भोईर यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. पहिल्या बॉलवरती चांगला वेग पाहायला मिळाला. कंट्रोल चांगलं होतं. क्रिकेटची सी फॉर कन्सिस्टन्सी सातत्यता मात्र या अंतिम षटकात राखली जाईल का मंगेश भोईर कडून हे पाहण्याजोगं. पहिला चेंडू डॉट समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. बॅट अँड पॅड मधला बॉल त्यावरती चढवलाय हल्ला, मात्र बॉल फिनिश होऊ शकला नाही. चेंडूनं अधिकची उंची गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला संगनायक मल्हारी भोईर बॉलच्या खाली पोहोचले. त्यानं दिली झेलची आम्ही. फलंदाज बाद अनिल माघारी परततोय. आशेचं आणखीन एक किरण आता मावळलंय. MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारचं 33 ला तिसरा आदरा. स्क्रीनच्या समोर मागच्या 4 दिवसात एकही जल यशस्वीरित्या संपादित झाला नव्हता. मल्हारी भोईरला देखील सूर्यकिरणांचा अडसर आला होता, मात्र सरते शेवटी त्यानं त्याचं फिल्डिंगचं स्किल, त्याचं स्टँडर्ड जोपासलं, त्याचा दर्जा त्यानं जोपासला, चांगलं बॅकअप केलं. झेल संपादित होतोय. सुयश मिळते मंगेश भोईरला. न्यू बॅटर साकर रेनला विकी कातवारा. ओ बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न करत होते. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. ऑफटमच्या बाहेर कमेंट झाले होते. लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू सडनली राईज होतोय आणि साकर रेनला बॅटर सरप्राईज होतोय तो विकी कातवारा. या षटकात मागच्या 3 षटकांच्या तुलनेत धावसंख्येचा वेग थोडा कमी केलाय. धावसंख्येवरती चांगलं नियंत्रण मिळवलंय ते मंगेश भोईरनं. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. नॉस्टाकरेनला संधी धावचीची आणि त्या संधीचं सोनं अदा करण्यात आलंय. विकी कातवारा माघारी परत आहेत. आणखीन एक झटका आता बसतोय टीम MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. चौथा धक्का. न्यू बॅटर मैदानामध्ये अविनाश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांची सोबत देतात कैलास. 2 बंधुरात सध्या ऑन ग्राउंड. या षटकात 4 बॉलच्या स्पेलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज मंगेश भोईरनं. मागच्या षटकामध्ये देखील प्रवीण भोईरच्या षटकामध्ये 1 षटकाराचा अपवाद जर वगळला तो उरला. त्याची कामगिरी स्तुतिमय होती. 8 धावा त्यानं दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात सागर राणेनं 9 दिल्या होत्या. 2 चेंडू बाकी आहेत. मिसटायमिंग लीडिंग एज. फालेगला फिल्डर उपस्थित. हाताचा पिसारा फुलवलाय. श्याम भोईर उपस्थित होते. त्याने पकडलाय झेल आणि मॅच मध्ये संपलाय. फलंदाज कैलास वाघचा खेळ. आणखीन एक धक्का बसतोय MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. न्यू बॅटर दशरथ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कैलास माघारी परतले आहेत. सुरुवात आक्रमक केली होती बबलू पारदीनं, मात्र मिडल ओव्हर्समध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही. त्याच कारणास्तव डाव सध्या फसलेला, डाव सध्या अडचणीमध्ये बॅटिंग करत असताना चाफेवाडी पठार क्रिकेट संघाचा. स्टील 1 टू गो ऑन हॅट्रिक विथ मेडन ओव्हर. हा नवा विक्रम आपल्या नावावरती या स्पर्धेमध्ये नोंदवेल का गोलंदाज मंगेश भोईर हे आता पाहण्याजोगं असेल. विकेट अटॅकची संधी निर्धाव षटकाची. गोलंदाज तयार मंगेश भोईर. मिस्टाईम फटका. झेलची संधी अँड मेडन ओव्हर विथ विकेट हॅट्रिक. स्पर्धेमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. तो मॅन फ्रॉम आदर्श 11 दानिवली, बाहुबली ऑफ दानिवली मंगेश भोईरनं निर्णायक 4थं षटक, सामन्याला कलाटणी देणारं षटक